नमस्कार. दुहेरी माझा मितवा ह्या सिरियलमध्ये आपण आता पाहणार आहोत. ईश्वरी आणि अर्णव रात्रभर एका ठिकाणी पावसामुळे अडकलेले असतात. नंतर त्यांना फोन ऑन झाल्यानंतर सगळ्यात पहिले आकाशचा फोन येतो आणि आकाश अर्णवला सांगतो, आपल्या घरी आजी खूप चिडलेल्या आहे तुझ्याबद्दल, कारण तू ईश्वरीसोबत पूर्ण रात्र गायब होतंस. त्याच्यामुळे आता आजी काय निर्णय घेईल आणि तुझं आयुष्य काय बदलू शकतं ह्या गोष्टीचा मला अंदाज नाही. तू घरी आल्यावर आजीशी बोल. इकडे तीच परिस्थिती, ईश्वरी घरी आलेली नाही म्हणून तिचे वडीलही तिच्यावर संतापलेले असतात. नम्रता फोन करून विचारते, तेव्हा तिला कळतं की ईश्वरी कुठे आहे. तेव्हा ती बाबांना सांगते ती एका ठिकाणी गाडी बंद पडली म्हणून अडकली आहे. आता त्यांच्या एका मित्राने त्यांना मदत केली आहे. अर्णव सर आणि ईश्वरी लवकरात लवकर घरी येत आहे, त्यामुळे बाबा काळजी करू नका. आणि ते थोडासा श्वास टाकतात की आता आपली मुलगी सुखरूप आहे, ती लवकरात लवकर घरी येईल. पण त्यांचाही संताप तितकाच झालेला असतो. इकडे आजी कंटिन्यू अर्णव आणि ईश्वरीच्या नात्यासाठी नकार देत आहे. ह्या गोष्टीने अंजलीला वाईट वाटत असतं की अंजली म्हणते की आपला चिंटू ह्या गोष्टीने किती आनंदी आहे. जर त्याच्या आयुष्यात ईश्वरी नाही आली तर काय होईल ह्या गोष्टीने तिला खूप भीती वाटत असते. ईश्वरीमुळे तो किती बदलला आहे, त्याच्या स्वभावात किती चेंजेस आले आहे, आपला चिंटू किती आनंदी राहायला लागला आहे हे तिला दिसतंय, जाणवतोय. आणि सगळेजण ईश्वरीला नकार देत आहे ह्या गोष्टीने तिला वाईट वाटत असतं. आणि राजेशही तिला म्हणत असतो, तुला मी बोलल्याचं वाईट वाटलं का? पण मला वाटते ती मुलगी आपल्या अर्णवसाठी योग्य नाही आणि आजीला पसंत नाही, तर आपण कशाला एवढी मेहनत करायची. पण अंजली तिची बाजू मांडत असते, नाही ती खूप चांगली आहे. आणि त्याच वेळेला राकेशचा खरा चेहरा अंजलीसमोर येतो. तिच्यासमोर तो म्हणू लागतो, ईश्वरीला मिळवण्यासाठी मी इतके प्रयत्न करतोय, इतके प्रयास करतोय इतक्या दिवसापासून, तर मी तिला मिळवूनच राहील. त्याच्यासाठी मला माझ्या बायकोचा जीव घ्यावा लागला, तर तो वेळ आला तर मी घेऊनही टाकल, असं म्हणत ती सगळा दाबत तिच्याशी बोलत असतो. आणि पुन्हा एकदा तिला अंजली हाक मारते राजेशला आणि राजेश शुद्धीवर येतो. हे त्याचं स्वप्न होतं. खरं तर त्याला ईश्वरी खूप आवडते, त्याच्यामुळे अर्णव आणि ईश्वरी जास्तीत जास्त फूट पाडून त्यांना वेगळं करून अर्णवचं लग्न लावलं की तिकडे ईश्वरीही अर्णवला विसरून जाईल, हा त्याचा प्लॅन आहे. म्हणून तो आजीला पुढे घालून ह्या दोघांचा लग्न होऊ नये, ते दोघं एकत्र येऊ नये म्हणून प्रयत्न करते. इकडे घरी पोचल्या ईश्वरीला तिचे बाबा दिसतात. बाबांना पाहून ती आश्चर्य करते, बाबा तुम्ही अचानक इकडे कधी आले, कसे आले? त्यावेळेला ती बाबांशी गोड बोलत असते, पण बाबा मात्र संतापलेले असतात. तुला सरप्राईज देण्यासाठी, तू तुझा नवीन बिझनेस चालू केला आहे म्हणून तुला शुभेच्छा देण्यासाठी मी इथे सरप्राईज करण्यासाठी आलो, तर बघतो तर काय, माझी मुलगी गायब, थोड्या वेळाने येते असं सांगून गेली आणि पूर्ण रात्र होऊन गेली तरी घरी आली नाही. एखाद्या बापाचा जीव काय म्हणेल माझी मुलगी घरी नाही म्हटल्यानंतर, आणि मी काय रिॲक्ट करायला हवं? त्यावेळेला ती म्हणते, बाबा असं काही नाही हो, अर्णव सर खूप चांगले आहे आणि त्यांच्याबरोबर मी एकदम सेफ होते, काळजी करण्यासारखं काहीच नव्हतं. पण बाबा म्हणत असतात, तू ज्या दिवशी आई होशील, तुला जेव्हा मुलं बाळ होईल, त्यावेळेला तुला समजेल की एखादी आपली मुलगी घराबाहेर रात्रभर राहिली तर बापाला किंवा आईला काय वाटेल, कशी काळजी वाटणार नाही आणि कशी नाही. आणि सगळेजण बाबांना समजवत असतात, पण बाबा फार चिडलेले, संतापलेले असतात. कोणाच्याही प्रश्नाचं उत्तर धड देत नाही, रागारागाने बोलून त्यांच्या रूममध्ये निघून जातात. मात्र आई ईश्वरीला म्हणते, तू काळजी करू नको, त्यांचा राग शांत झाला की ते व्यवस्थित पुन्हा पहिल्यासारखे वागतील, तू काळजी करू नको. तिला फार रडायला येतं. आईच्या कुशीत ती ढसढसं रडू लागते. इकडे आपली अर्णवची मात्र तीच परिस्थिती. वेगळं काय असणार, अंजली आजीला समजवण्याचा प्रयत्न करत असते आणि तितक्यातच तिथे अर्णव येतो. अर्णव सगळ्यांना गुड मॉर्निंग असं म्हणत त्यांच्यासोबत जेवायला नाश्त्याला बसतो. आणि आजी त्याला म्हणते, रात्रभर कुठं होत असतो? तेव्हा तो म्हणतो, का असं का विचारतेस, मला काही समजेल अशा भाषेत बोल. आजी त्याला म्हणते, तू रात्रभर कुठे होता हे मला समजायला हवं. तितक्यात वल्लवीही त्याला म्हणते, खरं तर आता तुझ्याशी थेट डायरेक्ट या विषयावरतीच बोलू, उगाच गोल गोल बोलण्यात अर्थ नाही. हे तुझे फोटोज आहे, तू रात्रभर ह्या मुलीसोबत नाचत गात होता, हे काही आम्हाला आवडलेलं नाही. मग ते फोटोज पाहून तो म्हणतो, अरे वा, फोटो कोणी काढले, कसे काढले मला माहीत नाही, पण फोटो खूप सुंदर काढले. त्यावेळेला त्याची ती रिॲक्शन पाहून सगळ्यात जास्त राग आजीला आणि लावण्याला आलेला असतो. त्यावेळेला तो म्हणतो, मी काही चूक केली का, मी काही पाप केलं आहे का? मी फक्त रात्रभर त्या मुलीसोबत एका ठिकाणी अडकलो म्हणून तिथे राहिलो, याचा अर्थ आम्ही काही वाईट केलं आहे का? एखाद्या
व्यक्तीसोबत रात्र काढणं म्हणजे तुला अर्थ माहिती आहे का, राजेशने विचारल्यानंतर तितक्यात अंजली म्हणते, अनोळखी व्यक्ती नव्हती ती. इकडे ईश्वरी बाबांचा मूड चांगला करण्यासाठी त्यांच्यासाठी चहा घेऊन जाते. बाबा, तुम्हाला माझ्या हातचा चहा आवडतो ना, म्हणून मी घेऊन आले. आणि मग ती तिच्या बाबांशी गोड गोड बोलू लागते. बाबांना सांगते, खरंच माझ्या मनात काहीच नव्हतं आणि अर्णव सरांच्याही मनात तसं काही नव्हतं. अडकलो आम्ही, पण आमच्यासोबत गलत काहीच झालं नाही आणि सर आमच्यासोबत होते, त्यामुळे मी सेफ होते आणि काहीच काळजीचं कारण नव्हतं बाबा. तेव्हा ते म्हणतात, ठीक आहे बाळा, असं पुन्हा घडलं नाही पाहिजे, असं म्हणत मग दोघंजणं गप्पा मारू लागतात. लहानपणीच्या चांगल्या चांगल्या आठवणी ईश्वरीला बाबा सांगू लागतात आणि आपलं बाळ असं कुठे हरवलं की आईबापाला किती काळजी वाटते, ह्या सगळ्या गोष्टींची जाणीव ते मुलीला सांगतात. आणि मुलगीही म्हणते, बाबा मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही, काळजीच करू नका. ती आत गेल्यानंतर तिथे ईश्वरीची आई गप्पा मारण्यासाठी बसते आणि दोघांमध्ये छान प्रकारे बोलणं होतं. ठीक आहे, जे झालं ते झालं, पण पुन्हा असं झालं नाही पाहिजे आणि आपल्या मुली खूप संस्कारी आहे आणि अर्णवही चांगला मुलगा आहे, त्यामुळे काळजी करू नका, असं बाबांना आई सांगते. आणि काळजीचं कारणच नाही हेही ती पटवून देते. इकडे आजी अर्णववरती फार चिडलेली असते. आजी त्याला म्हणत असते, तू जे काय केलं ते चुकीचं केलं. पण अर्णव म्हणतो, चुकीचं काय केलं आहे, काय एवढं काय पाप केलं आहे मी, आणि चुकीचं जे असूच शकणार नाही ते, कारण फक्त आम्ही रात्रभर बाहेर आलो म्हणजे आमच्यात काहीतरी गलतच झालं असेल असं नाही ना. मामाही म्हणतात, ती मुलगी चांगली आहे, अनोळखी थोडीच आहे आणि त्या मुलीबद्दल आपल्याला शाश्वती आहे. ते आपल्या अर्णवसोबत असं काही वाईट तर नाही करू शकत, ती मैत्रीण आहे. असं म्हटल्यावरती माझ्या जवळची मैत्रीण म्हटल्यावर सगळेजण त्याच्याकडे बघू लागतात. आजीचा मात्र राग पारा इतका वाढतो की बस, आता आजीने थेट निर्णय घेऊन टाकला आहे, तो म्हणजे लावण्य आणि अर्णवच्या लग्नाचा. अर्णवने हे लग्न मान्य केलेलेच नाही, तो ह्या लग्नाला विरोध करत आहे. मला विचारल्याशिवाय माझ्या आयुष्याचा कुठलाही निर्णय कोणीही घ्यायचा नाही. मग आता आजीने शस्त्र काढलं, ते म्हणजे जीव देण्याचा. जर तू माझं ऐकणार नसेल तर मी माझा जीव सोडेल, प्राण देईन, असं म्हटल्यानंतर अर्णव आता दोन्ही बाजूने अडकला आहे. त्याला आता आजीची बाजू करावी की ईश्वरीची तेच समजेना. तितक्यात ईश्वरीचा फोन तिथे येतो. ईश्वरीच्या फोनला पाहून तो फोन लपवतो आणि कट करतो. इकडे तो फोन उचलत नाही म्हणून ईश्वरी टेन्शनमध्ये येते. असं काय घडलं आहे ज्याने सर माझा फोन उचलत नाही, काय टेन्शनचं कारण आहे का, मला तर काही कळेना, सर का माझा फोन उचलत नाही म्हणून हिचा जीव तळमळत असतो आणि विचार करत असतेस काही घटना घडली. घाईघाईत तर सर गेले होते, आजी काय म्हटल्या असतील का त्यांना, मी तिकडे जाऊन पाहू का, असा विचार आता तिच्याही मनात येऊ लागला आहे. अर्णवच्या घरी जाण्यासाठी ईश्वरी तयार आहे, पण आता तिथे गेल्यानंतर तिला काय वाढून ठेवलं हेच माहिती नाही. इकडे आजीने थेट लवकरात लवकर लावण्यासोबत लग्न काढलं आहे आणि हे सगळं त्याच्या मनाच्या विरोधात होत आहे, हे ईश्वरीलाही माहीत नाही. आता जे काही होईल त्या सगळ्यांना पाहायला नक्की आवडेल. चला तर मग चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आपण पुन्हा भेटू. धन्यवाद.